नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये हे बघा, आता समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी आता ह्या विद्याधरने समिधाची मुलं बोलून घेतलेली आहेत। युगंधराविषयी आता खूप काही त्यांचे कान भरून ठेवलेले असतात, म्हणून आता हा मोठा मुलगा पृथ्वी काहीही श्राद्ध होऊन द्यायला तयार नसतो। तेव्हा आता दोघांमध्ये खूप भांडण होत्या, वाद होतात आणि पृथ्वी मात्र आपल्या वडिलांना युगंधरला खूप काही बोलत असतो, त्यांच्यावर आरोप करतोय की तुम्ही समिधाला मात्र कधीही जिवंत असताना आधार दिला नाही, तिची काळजी घेतली नाही आणि आज मेल्यानंतर कशालाही श्राद्ध घालतात। तेव्हा युगंधर इतका सत्यवादी वागून सुद्धा त्याच्यावर हे आरोप होत आहे। तेव्हा आता दोघांमध्ये तुमंड असं भांडण झोपलेलं असतं। तर माई म्हणतात की हे बघा प्लीज, अरे आजच्या दिवशी तरी शांत बसा, अरे गेलेल्या समिधाला तिच्या जीवाला काय शांती मिळेल, अरे तिचा विचार तरी करा, तिचं श्राद्ध आहे आज, तिच्यासाठी तरी शांत रहा। बापू सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आणत म्हणतात की पृथ्वी, अरे तुझं हत्ती झालेलं आहे। युगंधरचं समिधावर किती प्रेम होतं हे आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेलं आहे आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही हे सर्व बघून तू मात्र आता असे खोटे साटे आरोप त्याच्यावर करू नकोस। समिधा गेल्यानंतर अजूनपर्यंत त्याने आम्हाला अंतर दिलं नाही, आई वडिलांसारखं तो आमच्यावर प्रेम करतोय, आम्हाला सांभाळतो आणि तू आज त्याच्यावर असे बोट उचलतो। तेव्हा आता पृथ्वी रागाने म्हणतो, त्यांना स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघण्याची लाज वाटत असेल, पण तो तुमच्यावर सुखाची आणि पैशाची परतफेड करतोय, कारण जगासाठी आणि गावासाठी किती हा देव असला की मिस्टर युगंधर निंबाळकर यांना आतमधून चांगलंच माहिती आहे ते कसे आणि किती पोकळ आहेत ते। तेव्हा आता युगंधरला खूप राग येतो, पण विद्याधर हसत असतो, कारण आज युगंधरला बोलणारा कुणीतरी तो घेऊन आलेला असतो। तेव्हा युगंधर रागाने म्हणतो की हे बघ, मला चांगलंच माहिती आहे की नक्की आता काय आहे, मी तो स्वतः तुला सांगण्याची गरज नाही आणि ते सिद्ध करून देण्याची सुद्धा, आणि त्यामुळे मला तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या मुलाला हे पटवून देण्याची गरज भासतच नाही, मी कोण आहे आणि काय आहे। आणि तेवढ्याच शिल्पा आता जोरात ओरडते की बस, म्हणून पृथ्वीला मात्र आता ती शांत राहायला सांगते आणि म्हणते की हे बघ, हे कुटुंब एकत्र यावं, आनंदाने एकत्र नांदावं। समिधाने मात्र जिवंतपणे जीवाचं रान केलं होतं आणि आज मात्र तुम्ही तिच्या श्राद्धाच्या दिवशी बापलेक एकमेकांच्या जीवावर उठलात का रे, त्याचं थोडंसं तरी भान ठेव ना, म्हणून शिल्पा आता जोरात ओरडते। तेव्हा आता विद्याधर मनात म्हणतो, शिल्पाताईने उगाच मध्ये पडून हे भांडण थांबवलं, नाहीतर बघण्यासाठी मज्जा येत होती, एकतर खूप मस्त ड्रामा सुरू होता। आणि हे बघा, आता शिल्पा पुढे म्हणते की एकमेकांना बोलून तुमचा आत्मा शांत झाला असेल तर आज मी तुमच्या समोर हात जोडते, आजच्या दिवशी तरी तुम्ही शांत राहा, हा हवन आणि ही पूजा होऊन द्या। शिल्पा युगंधरला म्हणते की पूजा सुरू कर आणि समिधाला म्हणते की खरंच आता मला माहिती आहे की तुला हे सर्व बघून फार वाईट वाटत असेल, या घराला या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी तू इतकी झटलीस आणि शेवटी आज काय झालं की बाप आणि मुलगा एकमेकांच्या जीवावर उठले। शिल्पा आता खूप रडत आहे चक्क। तेव्हा युगंधरच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, तो म्हणतो की ताई तू रडू नकोस, स्वतःला सावर। तेव्हा माई सुद्धा रागानेच म्हणतात की तुम्ही दोघंही आता हे सगळं विसरून जा, सगळं संपवा, कारण घरामध्ये एक कार्य सुरू आहे, याचं भान ठेवा। तेव्हा पृथ्वी म्हणतो की माई तू काळजी करू नको, आज हा होम होणार म्हणजे होणारच। माझ्याही घरामध्ये जेव्हा आता हा होम हवन असायचा त्यावेळेस मात्र सगळं घर ती सजून काढायची आणि आज मात्र त्या प्रसंगासावधान हे सगळे काही होम पूजा वगैरे होणार म्हणजे होणारच। तेव्हा आता युगंधर मात्र पाठ ठेवतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी पूजा सुरू कर, आज मात्र ह्या पूजेमध्ये कोणीही अडथळा आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ही पूजा होणार म्हणजे होणारच। आणि युगंधर शिर्केंना सगळी तयारी करायला सांगतो। तेव्हा मात्र युगंधर आता पूजेला बसतो, आनंदीला आता पूजा सुरू करायला सांगतो आणि शिर्के मात्र आता होम पेटवत असतात आणि तेवढ्यात मात्र हा पृथ्वी आहे तर तो खूप जोरात आता थांबा असे ओरडतो। युगंधर त्याच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की आज या घरामध्ये एक नाही तर 2 हवन होणार। तेव्हा मात्र आता सगळ्यांना पृथ्वीचा राग येतो। बापू म्हणतात की पृथ्वी काय बोलतो, अरे तुला कळतं का। तेव्हा लगेच आता पृथ्वी कोणाशी काही न बोलता मितालीला विचारतो की मिताली तुला मात्र आता हे युगंधर निंबाळकरांनी आईसाठी पूजा घातलेली चालणार आहे का। तेव्हा आता मिताली सगळ्यांकडे बघत असते आणि खाली बघत म्हणते की हे बघ दादा, तू जे काही सांगशील ते मला मान्य आहे। त्यानंतर पृथ्वी मात्र आता प्रांजलला विचारतो की हे बघ प्रांजल, अरे तुला मिस्टर निंबाळकरांनी आपल्या आईसाठी पूजा घातलेली चालणार आहे का। तेव्हा आता प्रांजल सुद्धा तोऱ्यात नाही असं उत्तर देतो। युगंधरला खूप वाईट वाटत असतं, आज त्यांचा मुलगा त्यांच्या इतक्या विरोधात जात असतो। तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की झालं तर आज या घरामध्ये 2 पूजा हवन होणार, एक मात्र आता ह्या घरमालकाने त्याच्या बायकोसाठी केलेली आणि दुसरी म्हणजे तिच्या मुलाने तिच्यासाठी केलेली एका आईसाठी। तेव्हा आता सगळेजण मात्र ह्या
पृथ्वीकडे पाहत असतात. बापूंना माईंना खूप राग येतो. युगंधर रागाने पृथ्वीकडे बघतोय तेव्हा तरी सुद्धा पृथ्वीला काही फरक पडत नसतो. तो लगेच आता सर्व तयारी करूनच आलेला असतो. गुरुजींना आवाज देतो की गुरुजी, आणि तेवढ्यात गुरुजी आत येतात आणि गुरुजी आतमध्ये आल्यानंतर आता हा पृथ्वी गुरुजींना म्हणतो की हे बघा, मला माझ्या आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी होम करायचा आहे आणि तुम्हाला ते कार्य मात्र आता ह्याच मुहूर्तावर सुरू करायचं आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा पृथ्वी सर, एकाच घरामध्ये एका मृत व्यक्तीसाठी एकाच वेळी मात्र दोन वेगवेगळे असे होम होणं हे शास्त्रदृष्ट्या खूप चुकीचं आणि अगदी अमांगल्य आहे. त्यामुळे प्लीज असं नाही होऊ शकत. तेव्हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की आजपर्यंत या घरात सगळं काही चुकीचंच होत आलेलं आहे. त्यामुळे शास्त्रानुसार आता कोणतीही गोष्टी जर चुकीची असेल तर मला मात्र त्याची पर्वा नाही. आणि युगंधराकडे बघत तो म्हणतो की आज ही पूजा होणार म्हणजे होणारच, कारण मला चांगलं माहिती आहे या माणसाने त्याच्या पापाच्या हाताने केलेली जी पूजा आहे ना, तर ती माझ्या आईपर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि तिच्या आत्म्याला तर शांती मिळायलाच हवी. होम हवन केल्यानंतर तिला बरं वाटतं. आज तिचा मुलगा तिच्यासाठी आज एक स्वतंत्र होम करणार आहे. आनंदीला सुद्धा आता हे काही बघवत नसतं. तिला तर अगदी बघता येत नाही, परंतु आता ती सगळं काही कानाने ऐकत असते. तिला सुद्धा हे नकोच वाटतं. आता युगंधर खाली बघत असतो. प्रचंड राग मात्र युगंधर मध्ये भरलेला असतो, पण तरी सुद्धा आता शेवटी आता युगंधर काही बोलत नाही आणि शेवटी आता एकाच घरामध्ये एका व्यक्तीसाठी दोन होम हवन सुरू होतात. होम पेटलेले असतात. इकडे गुरुजी आता पूजेला मंत्रविधी करायला सुरुवात करतात आणि तिकडे मात्र आता हा पृथ्वी पूजेला बसलेला असतो. तर एका साईडला आनंदी पूजेला बसलेली आहेत आणि युगंधर त्या पूजेमध्ये होम हवनाचं कार्य पूर्ण करत आहे. ते विधी तो पूर्ण करतोय. सगळेजण आता हात जोडतात. तेव्हा मात्र आता ही आनंदी ह्या गुरुजींचे मंत्र झाल्यानंतर तिचे मंत्र सुरू करते. सगळं काही आता व्यवस्थित होत असतं. गुरुजी मात्र इकडे आता पृथ्वीला सगळे विधी पूर्ण करायला सांगतात. सगळेजण आता बघत असतात. युगंधराचं लक्ष नसतं, त्याला वाईट वाटतं, पण तरी सुद्धा आता तो विधी पूर्ण करत आहे. आणि आता पाणी वगैरे चौथ्यांदा सोडून द्यायला सांगतात. हात वगैरे जोडून आता नमस्कार करायला सांगतात आणि मनातल्या मनात नामस्मरण करायला सांगतात. इकडे आनंदीचे सगळं काही विधीप्रमाणे सुरू असतं. सगळेजण आता आनंदीची पूजा ऐकत आहे आणि हे सगळं होत असताना मात्र विद्याधर मात्र तेवढा हसत असतो. त्याला इतका आनंद होतो. त्यानंतर मात्र आता पूजा वगैरे सुरूच असते. आता गुरुजी इकडे पृथ्वी सरांना म्हणतात की पृथ्वी सर थांबा तुम्ही, मला आता या पूजेसाठी मात्र आता समिधा मॅडमचा एखादा फोटो लागेल. तेव्हा आता पृथ्वी लगेच म्हणतो की आणतो आणि तो उठून मात्र आता जेथे युगंधर पूजेला बसलेला आहे तोच फोटो आता घ्यायला जातो आणि आता तो फोटो उचलणार तोच लगेच युगंधर त्याचा हात धरतो आणि त्याला नाही असं खुणावतो. पृथ्वीला मात्र आता फारच राग येतो. युगंधर रागाने म्हणतो की हे बघ, तू मात्र हा फोटो इकडून घेऊन जाऊ शकत नाही. पण हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की हा माझ्या आईचा फोटो आहे आणि तो फोटो मी घेऊन जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा आता युगंधरचे डोळे इतके म्हणजे रागावलेले आहेत, त्याच्या डोळ्यामधील राग स्पष्ट दिसून येतोय. तो म्हणतो की हे बघ, हा माझ्या बायकोचा फोटो आहे, त्यामुळे हा फोटो या होमासमोरच असणार आहे. तेव्हा आता हा पृथ्वी तर रागाने ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी सुद्धा बघतोय की तुम्ही हे सर्व कसं थांबवतात म्हणून. आणि आता मात्र पृथ्वीने जेव्हा फोटो उचललेला असतो तोच युगंधर तो फोटो धरतो आणि दोघं मात्र आता तो फोटो एकमेकांकडे ओढत असतात. परंतु त्यांना हे कळत नसतं की आता फोटो ओढल्याने काय होईल, फुटला जाईल. आणि समिताच्या फोटोवरून आता यांच्यामध्ये पुन्हा अगदी ओढा मारामारी झुकलेली असते. आता प्रांजल आणि मिताली मात्र आता पृथ्वीकडून साथ देत असतात. आता मात्र युगंधर खूपच रागवलेला असतो आणि रागाने तो फोटो ओढत असतो. तर माई आता यांना समजवण्याचा इतकं प्रयत्न करत आहे. मिताली ही ऐकायला तयार नसते आणि पृथ्वी सुद्धा. तर युगंधर रागाने पृथ्वीकडे बघतोय आणि ते फोटो ओढत असतो. दोघं एकमेकांकडे रागाने बघत तो फोटो ओढत आहे आणि तेवढ्यात मात्र माई आता म्हणतात की हे बघ पृथ्वी, फोटो सोड. शिल्पा युगंधरला म्हणते की हे बघ युगंधर, अरे फोटो सोड, जाऊन दे. परंतु युगंधर आता ऐकायला तयारच नसतो. रागाने तो पृथ्वीकडे बघतोय आणि यांच्या ओढतानीच मात्र आता शेवटी तो फोटो खाली पडला जातो आणि ते फोटो फुटला जातो. आता फोटोच्या काचा होतात. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. आज मात्र श्राद्धाच्या दिवशी समिताचा फोटो सुद्धा फुटून गेलेला आहे. सगळेजण आता बघत असतात. माई तर आता रडायला सुरुवात करतात आणि बापू डोक्याला हात लावून म्हणतात की बापरे काय हे. तर शिर्के सुद्धा त्या तोंडाला हातच लावतात. तर युगंधर रागाने पृथ्वीकडे पाहतोय आणि पृथ्वी रागाने युगंधरकडे. तेव्हा मात्र आता जो काही फुटलेला फोटो आहे तर त्या काचा बाजूला करून त्यामधील आता जे बॅनर सारखं म्हणजे फोटो आहे कागदाचा, तर तो फोटो मात्र आता हा पृथ्वी उचलून घेतो आणि तो फोटो उचलल्यानंतर युगंधर त्याच्याकडून रागाने पाहतो आणि तो फोटो आता पृथ्वी
मात्र आता हातामध्ये घेऊन पूजेला जाणार तोच युगंधर त्याचा हात धरतो आणि तो फोटो त्याच्या हातातून हिसकावत असतो. तेव्हा पृथ्वी मात्र इकडे आपल्याकडे हिसकावतो. तर आता युगंधर त्याच्याकडे ओढतो आणि यांच्या ओढाताणीत शेवटी आता हा फोटो सुद्धा फाटला जातो. दोघंही एकमेकांकडे रागाने बघत एक हिसका देतात आणि तो फोटो फाटला जातो. शिल्पा म्हणते की युगंधर, आणि फोटो फाडल्यानंतर आता दोघंही आता आपल्याकडे आलेल्या एकेका फोटोच्या तुकड्याकडे पाहत असतात. आनंदीच्या डोळ्यात पाणी येते, कारण एक खूप मोठा अनर्थ आज या श्राद्धाच्या दिवशी घडलेला असतो. नक्की आता हे सर्व जे सुरू आहे तर ते श्राद्ध बाजूला राहिले आणि या दोघातील भांडण तंट्यामुळे आता हे सगळं काही उफाळून आलेलं आहे. नक्की आता कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं, कारण कोणी ऐकून घ्यायला तयारच नाही. आता सगळं काही दोघातील द्वेषामुळे आता ह्या समिधाच्या श्राद्धाचं सगळं काही हे अगदी म्हणजे व्यवस्थित झालेलं नसतं. बिचाऱ्या समिधाचा फोटो फाटला जातो. तर आता हा विद्याधर तर हसत असतो. त्याला एकट्याला मात्र खूपच आनंद होतो. त्याला असं वाटतं की बरं झालं, एकावरचे भांडण वगैरे झालेत. शेवटी दोघांनीही आता पाटावर अर्धे अर्धे ते समिधाचे फोटो ठेवले जातात आणि दोघेही आता आपली पूजा आता त्यांना सुरू करायची असते. अर्धा फोटोचा भाग आता एकीकडे एका पाटावर ठेवला जातो आणि अर्धा फोटोचा दुसरा भाग दुसरीकडे एका पाटावर ठेवला जातो आणि शेवटी दोघंही आता काही न बोलता परत पूजेला बसतात. आता हा पृथ्वी उद्धट सारखा करत असतो, ऐकायला काही तो तयारच नसतो. आता युगंधर शेवटी बिचारा खाली मान घालून आता ह्या पूजेला बसलेला असतो. आपल्या बायकोचे सगळे होम विधी त्यांना पूर्ण करायचे असतात. शिर्के आता त्यांच्या हातामध्ये रुमाल वगैरे देतात आणि पृथ्वी तिकडे पूजेला बसतो. आनंदी आता खाली पूजेला बसते परत पाटावर. तेव्हा आता विद्याधर मात्र हा पृथ्वीच्या बाजूने असतो. तो मनात म्हणतो की माझ्या योजनेनुसार मात्र ही पोरं आज इकडे आलीत, त्यामुळे आता इथे तमाशा तर खूपच झालेला आहे. निंबाळकरांचं घर मात्र उद्ध्वस्त होणार म्हणजे होणारच. पण ह्या आनंदीचं काय होणार? आनंदी ही आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, म्हणून तो आपल्या मनामध्ये आता हे सर्व काही म्हणत असतो आणि त्याला आनंद होतोय की ह्या आनंदीचं नक्की काय होईल. शेवटी ती माझ्याकडेच येईल असं त्याला वाटत असतं. तो आनंदीकडे बघतच आता मनात आनंदी ही आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे चोहीकडे असं म्हणत असतो. आनंदी मात्र आता तिचे मंत्रोपचार सुरू करते. विधी आता पूर्ण करायचा असतो. आनंदी तिच्या आता पूजा विधी पूर्ण करत असते. युगंधर मात्र आता हा एक रागानेच आता ह्या पृथ्वीकडे पाहत असतो आणि त्याच वेळेस पृथ्वी सुद्धा पूजेला बसलेला आहे. तो सुद्धा आपल्या बापाकडे रागानेच बघत असतो. आनंदी तिचं काम करत असते आणि आता मात्र म्हणजे युगंधरच्या मनात खूप राग असतो. त्याला आता खूप वाईट वाटलेलं असतं की आज समिधाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर ते त्याला खरंच अगदी डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखं होत असतं. माई आता रागाने आणि बापू सुद्धा ह्या पृथ्वीकडे पाहत असतात. त्यांना सुद्धा आता हे पृथ्वीचं वागणं मान्य नसतं, परंतु हा पृथ्वी विद्याधरच्या सांगण्यानुसार आज आपल्या बापाचा सुद्धा आईच्या श्राद्धाच्या दिवशी तिरस्कार करतोय. तिच्या फोटोचे 2-2 तुकडे होतात. तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा सुद्धा विचार त्याचा खरंच मनात येत नसतो. आनंदीला सुद्धा मात्र आता खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. त्यानंतर आता सगळं काही झाल्यानंतर गुरुजी मात्र पृथ्वीला म्हणतात की हे बघा पृथ्वी सर, कार्य संपन्न झालेलं आहे. आता मात्र पूजा पूर्ण झाल्यानंतर युगंधर कुणाशी काही न बोलता रागाने आपल्या रूम मध्ये निघलेला असतो. तो रूम मध्ये जात असतो. सगळेजण युगंधर युगंधर करत असतात, पण युगंधरचा आज खूप मोठं मन दुखावलं गेलेलं असतं. एका मनाला खूप मोठे कुठेतरी खरंच आघात झालेला असतो. एका मुलाने आपल्या बापाच्या म्हणजे सगळ्यांच्या समोर केलेला अपमान एक काय असतो हे मात्र आज युगंधरला समजलेलं असतं. युगंधर रागाने आतमध्ये जात असतो. आनंदी सुद्धा म्हणते की हे बघा मालक साहेब, अहो प्रसाद तरी घेऊन जा. पण युगंधर कुणाचं काही नाही ऐकता तो रागाने तडक आपल्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा आता हा पृथ्वी तर मस्त तोऱ्यातच बसलेला असतो. तेव्हा आता रागानेच बघत असतो. तेवढ्यात शिल्पा आता सुनीताला सगळ्यांना प्रसाद वाटायला सांगते. तर सुनीता म्हणते की हो ताई साहेब. तेव्हा मात्र आता सुनीता ही आनंदीच्या हातामध्ये प्रसाद देते. आनंदीचे डोळे भरून येत असतात. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. ती म्हणते की अग्निदेवा हे बघ, प्रसाद घेतल्याशिवाय तुझी पूजा पूर्ण होत नसते. परंतु मालक साहेब मात्र प्रसाद न घेताच निघून गेले. तेव्हा सगळेजण मात्र आनंदीकडे पाहत असतात. आनंदी म्हणते की हे बघ अग्निदेवा, त्यांना माफ कर. आता मात्र त्यांच्या मनामध्ये खूप मोठं दुःख आहे. त्यांनी अगदी मनापासून ही पूजा केलेली आहे, त्यामुळे तू त्यांच्यावर राग ठेवू नकोस. पृथ्वी रागाने मात्र आनंदी ही बोलत असताना तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आनंदी हे सर्व काही हात वगैरे जोडून आता माफी वगैरे मागते आणि देवाला जो काही अपमान झालेला आहे तर ते क्षमस्व मागते. परंतु आता पृथ्वी रागाने बघतोय. आनंदी मात्र प्रसाद प्राशन करते. तेव्हा आता पृथ्वी हिच्याकडे बघत आपल्या मनात म्हणतो की ही कोण आहे आणि हिला मिस्टर निंबाळकर बद्दल इतकं का अगदी आपुलकी आहे. त्यानंतर गुरुजी आता पृथ्वी सरांना म्हणतात की येतो मी. गुरुजींची निघण्याची वेळ झालेली असते. निघून जातात तर पृथ्वी लगेच उठतो आणि आनंदीच्या समोर येतच असतो. तो रागाने तिच्याकडे बघतोय आणि तिच्या समोर येणार तोच लगेच शिल्पा त्याला अडवते आणि म्हणते की हे बघ अरे पृथ्वी, अरे इतक्या लांबून तुम्ही आलात, खूप
प्रवासाने दमला असेल, इतक्या लांबीचा प्रवास होता, त्यामुळे रूममध्ये जा आणि फ्रेश व्हा. आणि युगंधर आता आतमध्ये गेलेला असतो, पण पृथ्वी रागाने आनंदीकडे अजूनपर्यंत बघत आहे. शिल्पा त्याला जे सांगते त्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं, तो फक्त आनंदीकडे बघत असतो. शिल्पाला हे समजतं. शिल्पा तरी सुद्धा त्याला आता म्हणजे आतमध्ये काढून देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता पृथ्वी बघतो आणि शिल्पा आत्याला म्हणतो की हो, आणि हे तिघही आता आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता शिल्पा ते आतमध्ये गेल्यानंतर आता सगळ्यांना म्हणते, सगळ्यांनी कान खोलून ऐकायचं आहे. मुलांपर्यंत आनंदीची बातमी आणि काही अगदी चुकूनही जायला नकोय. मुलांना हे समजायला नको की युगंधरने आनंदीशी लग्न केलेलं आहे म्हणून, आणि कोणी याचा काही प्रयत्न सुद्धा करू नका. जर विद्याधर आता हे तर करणारच असतो, परंतु आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि शिल्पाला माहिती असतं की विद्याधर नक्की हे सर्व करेल म्हणून. तेव्हा शिल्पा आता विद्याधरच्या जवळ येते. आता विद्याधर तोऱ्यातच आपल्यातच मग्न असतो. शिल्पा त्याला विचारते की विद्याधर, मी तुला आता काय म्हणले हे तुला समजले का? तेव्हा आता विद्याधर हसतो आणि म्हणतो की हो ताईसाहेब, ऐकलं ना मी, नाही असं होणार, मी कुठे काय बोलणार आहे मुलांजवळ. तेव्हा शिल्पा विचारते की हो का, तू काही बोलत नसतो, काही करत नसतो, मग मला एक गोष्ट सांग, अरे मुलं आज इतकी अचानक कसे येऊन धडपडली? आता विद्याधरला तर शॉकच बसतो, कारण हे सर्व त्यानेच केलेलं असतं. तेव्हा सगळेजण विद्याधरकडे बघत असतात. आनंदीला सुद्धा आता लक्षात येतं की नक्की हे विद्याधरचं काम असेल म्हणून. विद्याधर आता हे सगळं काही त्याने केलेलं नाही असं बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणतो की हे बघ ताईसाहेब, मला काय माहिती, मी माझ्या कामाच्या गडबडीत बिझी होतो. शिल्पा रागाने त्याच्याकडे बघत विचारते की बिझी होता का? तर विद्याधर म्हणतो की हो, बिझी होतो. त्याच्याकडे रागाने बघत मात्र आता शिल्पा आतमध्ये निघून जाते आणि ते सगळेजण आतमध्ये आता निघून जात असतात. तर सुनीता म्हणते की आनंदताई चला आतमध्ये. सगळेजण आपापल्या रूम मध्ये निघून गेलेले आहेत. सुनीताताई आनंदीला आतमध्ये घेऊनच जात असतात किचन मध्ये आणि तेवढ्यात विद्याधर आता समोर येतो आणि आता खूप हसत असतो. आनंदी आनंद म्हणतो, हे बघ आनंदी, वा खूपच नशीब काढलंस ग तू, एका नवऱ्यावर मात्र 3-3 पोरं फ्री. म्हणून तो आनंदीला आता खूप काही वाटेल तसं बोलत आहे. आणि हे बघ अगं, ती सुद्धा तुझ्यापेक्षा वयाने मोठी मुलं आहेत आणि बघ आता खरी मजा येणार आहे तर, म्हणून तो जोरजोराने हसतोय. आनंदी, अगं मी काय म्हणतो, तू ऐकलं असेल ना, युगंधरची 3-3 पोरं आहेत, 3-3. ती बघ तुझ्यापेक्षा वयाने मोठी, आणि ती पोरं अशी आहेत की स्वतःच्या बापाला म्हणजे युगंधर निंबाळकर यांना काडीची किंमत देत नाहीत. तुझं काय अगं, तू तर काय चीज आहे, तुला तर मात्र आता ते काही न जुमानता कच्ची खाऊन टाकतील. बिचारी आनंदी आता घाबरलेली असते, तिच्या डोळ्यात पाणी येते आणि आता हे विद्याधर मात्र तिचा अपमान करत बोलत आहे. तिला खूप काही बोलतो तरी सुद्धा आनंदी एकही शब्द तोंडातून काढत नसते. सर्व काही ऐकून घेते आणि खाली पाहत असते. तिचे डोळे एकदम भरून आलेले असते, कारण तिला सगळ्यात जास्त तिच्या बोलण्यापेक्षा तिचं जो काही अपमान वगैरे होतोय त्या सगळ्यापेक्षा मालक साहेबांचं जे मन आज दुखावलं गेलेलं आहे ते पण आता समिताताईंच्या श्राद्धाच्या दिवशी त्याचं तिला फार वाईट वाटलेलं असतं. ती त्याचाच विचार करत असते. तेव्हा विद्याधर आता हसतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, अभिनंदन, आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे संकटाची नवीन नांदी, त्यामुळे ह्या सगळ्याला सामोर जायला तयार राहा. आणि तिच्याकडे बघत मात्र तो पेढा आपल्या तोंडामध्ये टाकतो. त्याला खूप आनंद होत असतो की आता आनंदीची जिरवणारं कोणीतरी आपण या घरात आणलेलं आहे. आणि युगंधरची सुद्धा या दोघांना मात्र काहीच करता येणार नाही. आनंदी तर त्यांच्या पुढे काहीच चीज नाही, म्हणून ते आता आनंदीला खूप काही अपमान करून या घरातून काढून देतील आणि शेवटी आनंदी आपल्याकडे येईल असं त्याला वाटत असतं, म्हणून तो खूपच खुश असतो. तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असते, परंतु हा विद्याधर आता तिच्याकडे बघतो आणि खुश होत आता म्हणतो की आनंदी ही आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, आणि तो पेढा खात मात्र आपल्या रूम मध्ये खुश होत निघून जातो. आनंदीला खूप वाईट वाटलेलं असतं, तिचे डोळे भरून येतात. सुनीताताई त्यांना आधार देते, हे बघा आनंदी मॅडम, काही घाबरू नका. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा हे विद्याधरने केलेलं आहे हे मात्र आता ह्या युगंधरला समजतं, तेव्हा मात्र युगंधर आता सगळ्यांच्या समोर खाली येतो आणि सगळ्यांच्या समोर आता विद्याधरच्या कानामागे सनसन ठेवून देतो आणि त्याच्या तोंडाला मात्र आता त्याच होमनामधील जी राख आहे तर ती राख वाजतो आणि त्याला अगदी पायाशी पाडतो. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघ, आज मात्र समिताच्या श्राद्धामध्ये तुमच्या दोघांमुळे आज विघ्न आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला दोघांना नाही सोडणार. आणि आज मात्र ती जी काही राख आहे होम हवनातील ती राख घेतो आणि म्हणतो की स्वतःच्या हाताने मी आज तुम्हाला दोघांना या घराच्या बाहेर काढणार आहे. विद्याधरचं ते तोंड काळं झालेलंच असतं आणि तेवढ्यात मात्र आनंदी तेथे येते आणि तिने तो फोटो आता अगदी जोडून आणलेला असतो आणि ती थांबा असं म्हणते.
आणि म्हणते की हे बघा, आज मात्र मी समिताताईंच्या श्राद्धासाठी आज सगळ्यांना एक विनंती करत आहे, प्लीज सगळ्यांनी शांत राहा आणि आजच्या दिवशी मात्र आपण सगळ्यांनी एकत्र येऊयात प्लीज. तेव्हा मात्र आता पृथ्वी हा मिताली आणि प्रांजल या दोघांना म्हणतो की ही हवन करते, आपलं घर म्हणते, मग ही मुलगी आहे तरी कोण. तेव्हा आता शिल्पा तर रागाने बघत असते आणि विद्याधर मात्र अगदी हसून बघत असतो, कारण त्याला तर आनंदच झालेला असतो की कारण ही आनंदी आता यांची सावत्र आई आहे आणि हे त्यांना सांगायचं असतं विद्याधरला. विद्याधर मात्र आता हे सांगण्यासाठी अगदी तत्पर झालेला असतो. त्याला असं वाटतं की किती काही झालं तरी आज ही मुलगी आहे म्हणजे तुमची आई आहे हे सांगण्यासाठी आता विद्याधर हसत असतो. परंतु शिल्पा रागाने विद्याधरकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो, आता नक्की पुढे काय होईल, या मुलांना समजेल की नक्की आता ही आपली आई आहे, सावत्र आई. नक्की आता पुढे काय ते रिॲक्ट होतील हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आता पुढे काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.